नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओत आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 33। विद्यार्थी मित्रांनो, दररोजप्रमाणे आज देखील आपण अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर आणि IMP सामान्य ज्ञान म्हणजे जीकेचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। प्रत्येक प्रश्न एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, IMP आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचा आहे। आणि मित्रांनो, परीक्षा होईपर्यंत आपण असेच महत्त्वाचे प्रश्न आणि क्वेश्चन पेपर व्हिडिओ या ठिकाणी दररोज जाणार आहोत। त्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे दररोजच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी भेटत राहील। प्रश्न पहिला बघा, भारत आणि कोणत्या देशात समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मलेशिया आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे ठेवले जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मस्तिष्क पुच्छ आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पॅसिफिक। पुढचा प्रश्न क्रमांक चौथा, अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी छत्तीसगड। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गुजरात। प्रश्न क्रमांक 6, जगात भारत मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर आला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुसऱ्या। प्रश्न क्रमांक 7, तलाठी आस्थापना खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याकडे असते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उपविभागीय अधिकारी। प्रश्न क्रमांक 8, दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे प्राप्त झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 69। प्रश्न क्रमांक 9, रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे भात संशोधन केंद्र आहे? तर प्रश्न क्रमांक 9 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्जत आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पटना आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1905। प्रश्न क्रमांक 12, पहिला आयुर्वेदिक कॅफे देशात कोणत्या ठिकाणी सुरू झाले? तर बघा प्रश्न क्रमांक 12 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 13, वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात भारतातील पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कारंजा। काय उत्तर काय आहे? कारंजा आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 14, लाळ निर्मितीचे नियंत्रण मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मस्तिष्क पुच्छ। प्रश्न क्रमांक 15, पण त्या अगोदर सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे, बघा मित्रांनो, या ठिकाणी लाईक करण्यासाठी वेळ पण लागत नाही आणि पैसे पण लागत नाही, पण तरी देखील बरेच असे विद्यार्थी आहेत की ते व्हिडिओला आपल्या लाईकच करत नाही आहे। आपण या ठिकाणी दररोज खूप महत्त्वाचे IMP PYQ असेल किंवा खूप मेहनतीने क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी अगदी मोफतमध्ये आणत असतो। आपण गरजवंत अभ्यासू हुशार मुलांसाठी या ठिकाणी आपण एक उपक्रम चालू केलेला आहे, तर तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद द्या। म्हणजे या ठिकाणी तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करत चला, कमेंट करत चला, म्हणजे या ठिकाणी आम्ही देखील व्हिडिओ या ठिकाणी नेहमी आणत राहू, बरोबर। त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नुसते बघू नका, तर प्लीज आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन द्या, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी कमेंट करत चला। प्रश्न क्रमांक 15,
कोणत्या खाजगी अवकाश कंपनीने जगातील सर्वात ताकदवान यान स्टारशिपची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्पेसएक्स आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण डॅश डॅश नदीच्या काठी वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पांझरा. प्रश्न क्रमांक 17वा, कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमरावती. प्रश्न क्रमांक 18वा, रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाले? तर प्रश्न क्रमांक 18व्याचं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लातूर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पोर्तुगाल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, कोणत्या देशात 2025मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 21, ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जेम्स प्रिन्सेप. आता एक प्रश्न मी तुमच्यासाठी अगदी सोपा टाकतोय, बघूया किती विद्यार्थी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात आणि किती विद्यार्थी या ठिकाणी मनापासून अभ्यास करताय. तर बघा आपली जी मराठी भाषा आहे, पुन्हा सांगतोय, आपली जी मराठी भाषा आहे किंवा जी व्हिडिओमध्ये तुम्ही भाषा बघत आहात ही कोणत्या लिपीमधली आहे? ही भाषा किंवा मराठी भाषा आपली कोणत्या लिपीमध्ये आपण लिहितो? या ठिकाणी प्रत्येकाने मला उत्तर काय करायचं आहे, कमेंट करून नक्की द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 22, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ब्रिटिश भारत सरकारद्वारे छापल्या जात असत. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या पोर्टलची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरता करण्यात येत आहे? तर प्रश्न क्रमांक 23चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ई टेक्स्टाईल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, पण त्या अगोदर माझी सर्वांना विनंती आहे की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो, त्यामुळे आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सर्वांनी क्लिक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 24, भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सिंहगड एक्सप्रेस आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, कोणत्या देशाच्या जगात शस्त्राच्या निर्यातीत वाटा सर्वाधिक आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमेरिका.